मनी रिलेटेड रिसिव्हिंग ब्लॉक्स कसं आयडेंटिफाय करायचे आणि कुठले नेगेटिव्ह इमोशन्स असतात टिपिकली असोसिएटेड विथ मनी? पहिली गोष्ट, आपल्या मराठीमध्ये ज्या म्हणी आहेत त्या फार बेकार आहेत. अंथरून पाहून पाय पसरणार. झाडाला पैसे लागतात का? 100% झाडाला पैसे लागतात. ते झाड तुम्ही कसं उभं करायचं, वाढवा, तुम्ही त्याला काय खत टाकता ह्याच्यावर ते ठरवतं की तुम्हाला झाड किती फळं देणार आहे. सो लहानपणापासून FD बेस्ट आहे, रिअल इस्टेट बेस्ट आहे. राहुल रिस्क नको घेऊ, इथे पैसे बुडले तर. स्टॉक्स हा जुगार आहे. अरे तुम्ही स्टॉक असं जर बघितलं तुम्ही कधीच वेल्थ बनवणार नाही. या माइंडसेटमध्ये 90% लोकांचं लाईफ संपतं आणि ॲट द एंड ऑफ लाईफ जेव्हा रिटायर होण्याची वेळ होते तेव्हा त्यांना कळतं की मी आधी हे जर माइंडसेट चेंज केलं असतं तर मी आज कुठल्या कुठे असतो. आमचं इन्कम चांगलं होतं, एक्सपेन्सेस पण मजबूत होते, सेव्हिंग्स कमी होतं, पण डॅड मेड शुअर की आपली खरी परिस्थिती काय ते राहुलला कळलं पाहिजे. राहुल 5वी 6वीत असल्यापासून बाबांना पगार किती आहे मला इत्तंभूत माहिती होता. बाबा किती प्रॉफिट करतायत, किती लॉस करतायत, आम्ही आता कुठच्या फेज ऑफ लाईफमध्ये आहोत हे आम्हाला माहिती होतं. सो टिपिकली यू हॅव टू वर्क ऑन युअर माइंडसेट, मनी ऑटोमॅटिकली फॉलो.